एकीकडे कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे वाहतुकीतही भाडेवाढ केल्यानं शेतकरी अडचणीत आला। त्याचसोबत कडक उन्हामुळे कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्यानं शेतकऱ्यांनी चारही बाजूनं तो अडचणीत सापडलाय। चांगल्या दर्जाच्या कांद्याला 10 रुपये तर मध्यम दर्जाच्या कांद्याला 3 ते 5 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। या भावात कांदा लागवडीचा खर्च देखील निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी काय म्हणतात पाहूया। वाढलेले पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत आणि शेतकऱ्याचं पिळवणूक व्यापाऱ्यावर भरपूर प्रमाणात होत आहे। तरी अशी पिळवणूक टाळण्यासाठी फडणवीस सरकारने यातनं काहीतरी काय उपाययोजना कराव्यात। आता उन्हामुळे होते कांदा खराब होते, पण हाय ते चांगल्या कांद्याला भाव नाही ना। हां काय पिशवी मुलकाचं महाग झालंय, आण्याचा खर्च एका पिशवीला 100 रुपये पडते इथे यायला। सोलापूरला भावच नाही, 400-500 काढतात भाव। हां असं होते। गाड्याला जास्त हजरी, शेतकऱ्याला हजरी का पैसे मिळत नाही। बायला आता 400-500 रुपये हजरी मागते। 9ला येतील, 5ला तर महागारी जाते निघून जेवण करून बांधावर। शेती परवडते म्हणायचे का? काय परवडतच नाही, राहतच नाही काय। गाडी करतो आहे 100 रुपये पिशवी पडते इथे यायला, आणि काय काय मग रानात टाकून दिले नासका कांदा सगळं। मग भाडं बी वाढवले आता शेतकऱ्यांनी, म्हणजे ड्रायव्हरांनी। हां असा विषय आहे, ते भाव जरा जास्त पाहिजे थोडा। भाव लय कमी आहे त्यामुळे परवडत नाही सध्याचं। आता म्हणजे भरून आणण्याचं गाडी भाडं हीच भागतंय, 10-5 रुपये येते, फक्त एवढंच होतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।